नमस्कार मंडळी, कोकण तडकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची आपली एक वेगळी सीजनल रेसिपी आहे. सीजनल रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या फुलांची भाजी. ही कोकणात खास बनवली जाते. तर इथे हे आमचं शेवग्याचं झाड आहे आणि त्याच्यावर आता ह्या सीझनला खूप सारी फुलं येतात. म्हणजे हा थंडीचा सीझन आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सारी फुलं आहेत वरती. तर आता ही आम्ही काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. इथे तर इथे तुम्ही बघू शकता, ही बघा, ही अशी असतात शेवग्याची फुलं. खूपच छान दिसतात. तर आता बाकीची ही फुलं मी काढून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, ही बघा, ही एवढी फुलं मी काढली आहेत. तर आता ह्याची भाजी कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर आता ही जी फुलं आहेत, ही मी तोडून पाण्यात टाकणार आहे. ही भाजी अतिशय चविष्ट लागते आणि कोकणातल्या प्रत्येक माणसाला तर ही भाजी माहितीच असेल. तर ही सर्व फुलं आपण काढून घेऊया. तर फुलं स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहेत. आता इथे मी घेतला एक मध्यम आकाराचा कांदा
2 मिरच्या, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, जिरं घेतलं, गरम मसाला, हळद, लाल तिखट, ओलं खोबरं आणि फोडणीसाठी तेल. तर लसूणच्या पाकळ्या ते आपण पहिला ठेचून घेऊया. चुलीवर कढई ठेवली आहे, तेल टाकून घेते. जिरं, मिरची. तुम्ही मिरची हवी असेल तर टाका, नाही तर तुम्ही मसाला टाकला तरी चालेल. कांदा मिरची व्यवस्थित परतून घेऊया. आता बाकी मसाले टाकून घेऊया. हळद, मालवणी मसाला, मिरची टाकली सो मी थोडाच टाकलाय. थोडासा गरम मसाला, मीठ चवीनुसार, हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. आता ही जी फुलं आहेत ती आपण टाकूया. झाकण ठेवून देऊया. साधारण 10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं झाली आहेत, भाजी रेडी झाली आहे.
आता मी काढून घेते. तर फ्रेंड्स, ही शेवग्याच्या फुलांची भाजी तयार आहे. आता मी याच्यावर खोबरं टाकून घेते. तुम्ही भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता. तर तुम्हाला ही शेवग्याच्या फुलांची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशीच एक नवीन आगळी वेगळी रेसिपी घेऊन. थँक्यू. धन्यवाद.